शक्ती आहे ती सहजच जागृत होते. जर कोणी सत्पुरुष असले तर ते सहजच करतील आणि जे नसतील ते कसंही करून करणार नाही. किती तुमची मेहनत करतील, काही करतील, फक्त तुम्हाला त्रास होईल. अशा लोकांच्या नादी लागून तुम्ही फक्त आपला वेळ घाल. तेव्हा जे खरोखर सत्पुरुष लोक आहेत त्यांच्याकडनं हे काम करून घेतलं पाहिजे. आता ही शक्ती जी आपल्यामध्ये कुंडलिनी ती काय शक्ती? ती शक्ती म्हणजे शुद्ध इच्छा आहे माणसाला. आता जसं आपल्याला कोणची इच्छा होते ती अशुद्ध आहे. आपण असं म्हणतो की आमच्याजवळ जर थोडा जमीन जुमला आला तर बरं होईल. जमीन जुमला आल्यावर आपल्याला वाटतं की बा हे काही नाही, आता एक घर झालं पाहिजे. मग घर झाल्यावर वाटतं की आता ह्याने काही नाही, आता आपल्याला एक बैलगाडी झाली पाहिजे. बैलगाडी झाल्यावर असं वाटतं की आता बैलगाडीने होत नाही, आता मोटर पाहिजे. मग हे पाहिजे, मग ते पाहिजे. म्हणजे आपण जी इच्छा एकानंतर एक करत जातो ती पूर्ण जरी झाली तरी आपल्याला समाधान होत नाही. म्हणजे ही शुद्ध इच्छा नाही. तर ती कोणची शुद्ध इच्छा आहे ती आपण मिळवली पाहिजे. आणि शुद्ध इच्छा फक्त एक मात्र आहे. आणि ती शुद्ध इच्छा म्हणजे आपला परमेश्वराशी संबंध होणे, योग घडणे ही शुद्ध इच्छा आहे. साक्षात्कारी होणे ही शुद्ध इच्छा आहे. ते झाल्याशिवाय तुम्ही काहीही केलं तरी सुद्धा तुम्हाला समाधान वाटणार. म्हणजे जसं आता हे माझ्या समोर यंत्र आहे आणि हे यंत्र जरी आम्ही बनवलं सगळं केलं पण जोपर्यंत याचं कनेक्शन आम्ही मेनशी लावणार नाही तेव्हा ह्याला काही अर्थ येत नाही आणि याचा उपयोग होऊ शकत नाही. तसाच तुमचा संबंध जोपर्यंत त्या परमेश्वराच्या शक्तीशी लागणार नाही तोपर्यंत तुम्हालाही काही अर्थ लागत नाही. आता ही परमेश्वराची शक्ती आहे तरी काय? रोजच आपण बघतो जगामध्ये हजारो अशा गोष्टी आपण बघतो ज्या जिवंत आहेत. म्हणजे आपण बघतो की एका झाडाला आज फुलं आहेत उद्या फळ येतात. कोणताही सायंटिस्ट एका फुलातनं फळ काढू शकत नाही. ही कोणची शक्ती आहे जी सगळं जिवंत कार्य करते, जी आम्हाला श्वास देते, जी आमचं हृदय चालवते? ही कोणची शक्ती आहे? ही जी शक्ती आहे तीच परमेश्वराची, जिवंत परमेश्वराची, जिवंत प्रेमाची शक्ती आहे. आणि ती शक्ती अजून आपल्या हाताला लागलेली नाही. जेव्हा आपल्याला योग घडतो तेव्हा ती शक्ती आपल्या हाताला लागते. ह्या शक्तीला आपण मिळवून घ्यावं. हीच एक सदिच्छा सर्व संत साधूंची राहील. नुसतं टाळ फुटण्याची त्यांची सदिच्छा नाही किंवा काहीतरी बडबड टाळण्याची त्यांची इच्छा नाही, भाषण देण्याची त्यांची इच्छा नाही किंवा पारायण करून करून शब्द जाल करण्याची त्यांची इच्छा नाही. पण त्या शब्द जाळातनं बाहेर निघून त्या परमशक्तीला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे हीच त्यांची एक सदिच्छा राहिली. आणि ती सदिच्छा पूर्ण होण्याची ही वेळ आहे. आपल्याला असं वाटतं की जर आपल्याजवळ सुबत्ता आली तर आपण सुखी होऊ. ही सुद्धा अगदी चुकीची कल्पना. आता ही जी मंडळी इथे 10 देशातनं आलेली आहे, 14 देशातनं आलेली आहे, ही सर्व मंडळी अत्यंत सुबत्ताच्या देशातनं आली. ह्यांच्याकडे मोटारी गाड्या, एकेकाला 2-2 गाड्या, घर वगैरे सगळं व्यवस्थित असून आज हे तुमच्या गावी कशाला आले? त्यांना जर विचारलं की बाबा रे तुम्ही इथे कशाला आला, आम्ही इतकी गरीब माणसं आहोत, आमच्याकडे येण्याची काय गरज तुम्हाला? ते म्हणतात तुम्ही आमच्यापेक्षा फार सुखी. कारण त्या देशामधले जे तरुण लोक आहेत त्या आत्महत्येच्या विवंचनेत आहेत की आम्ही आत्महत्या कधी करायची, कशी करायची. आणि पटापट ते लोक आत्महत्या करतात. कारण असं आहे की एवढी आम्ही मेहनत केली, धावपळ केली, एवढं सगळं काय मिळवलं आणि शेवटी आमच्या हातात काही चाललं नाही. कारण आम्हाला सुखच आपापसात भांडणं, कलह ते तर जसे होते तसे ते वाढलेच आहेत. कोणाला कोणाविषयी प्रेम नाही. इंग्लंड सारख्या देशामध्ये, लंडन शहरामध्ये एका आठवड्यामध्ये आई वडील आपल्या 2 मुलांना मारून टाकले असा तिथला आराखडा आहे. म्हणजे तिथे लोक किती राक्षसी झाले हे बघा. आणि आपण त्यांचं अनुकरण करून तसेच राक्षसी होणार. आताच आपल्या इथली मुलं उन्हाळ झालेली आहेत, आई वडिलांना जुमानीत नाही, प्रेमाचं काही बघत नाही. आणि थोड्या दिवसांनी हीच मुलं कुठल्या कुठे जाऊन पोचतील आणि वाटेल तशी वाटते. कारण ह्यांचं जे काही झालेलं आहे भलं ते फक्त एखाद्या झाडाचं जसं बाहेरून दिसावं तसं आहे, पण मुळात तर गेलेले नाही. मुळात त्यांनी काही शोधून काढलेलं नाही. त्यामुळे उद्या हे झाड उठून पडणारच. मूळ हे हिंदुस्थानात आहे आणि ते मूळ आपल्याजवळ असताना आपल्याला त्याची पर्वा नाही. आपण यांच्या मागे धावत चालू. आपण जर यांच्या मागे धावत चालू तर या मुळाला कोण सांभाळणार? आणि आपण जर मूळ सांभाळलं नाही तर हे सबंध विश्वाचं झाड उठून पडणार आणि त्याची त्यांना आशंका आहे. आणि एवढी मोठमोठाली पुस्तकं लिहितात की शॉक, कोणचा शॉक आम्हाला बसणार आहे, कोणचा आम्हाला धक्का बसणार आहे. तर त्या मुळांना शोधून काढलं पाहिजे. म्हणून ही मंडळी हिंदुस्थानात आलेली. ती मुळं आपल्याला माहिती आहे. ती मुळं म्हणजे परमेश्वराला मिळवणे,
साक्षात्कार मिळवणे. इथल्या संत साधूंनी ही सर्व गोष्ट शोधून काढलेली आहे. त्यांच्याजवळ ही हस्तगत होती. श्री रामचंद्रांचे जे सासरे होते म्हणजे राजा जनक, त्यांनी एक नचिकेताला फक्त आत्मसाक्षात्कार दिला. ती वेळ अशी होती की झाडाला नुसती सुरुवात झाली, ती एक दोनच त्याला फुलायची, ती फळायची. पण आज बहरलेलं आहे, आज बहार आहे आणि बहरलेल्या वेळेला अनेक फुलं आलेली आणि त्या फुलांना फळं हे झालंच. त्याच्यासाठी काय विशेष शिकलेले नको किंवा पैसेवाले नको किंवा काहीही नको. उलट सर्वसाधारण माणसं फार लवकर पटकन होतात. त्यांचं डोकाचं फालतू गोष्टींकडे जात असत. खेडेगावात हे काम फार लवकर होतं, शहरात जरा कठीण. तसंच या परदेशात सुद्धा काम जरा कठीण असतं. पण परदेशातल्या लोकांना आपल्यापेक्षा डोकं जास्त आहे. त्यांना हृदय नाही आहे एवढं, पण डोकं जास्त आहे. तेव्हा त्यांना हा विचार डोक्यात बसतो की हे काहीतरी विशेष आहे. ते आपल्या डोळ्याने बघतात की कुंडलिनी जागरण झालं, तिथे स्पंदन झालं, कुंडलिनी वर आली म्हणजे काहीतरी विशेष आहे. तर ते त्या कामाला फार जोरात लागले आणि आपलं हृदय उघडलेलं नाही म्हणून तुमच्यासारख्या लोकांशी ते भेटायला आले. इथे एवढं मोठं हृदय असं समजून की आता आपली काय जबाबदारी आहे, त्या देशाची, या देशाच्या लोकांची, आपल्या संस्कृतीची, आपल्या धर्माची काय जबाबदारी. आपली जबाबदारी ही आहे की सर्व विश्वाचं जे मूळ आहे ते आपल्यामध्ये, ही जी कुंडलिनी आहे सर्व विश्वाची ह्या महाराष्ट्रात, त्याचे 3.5 वेटोळे घालून जी बसलेली आहे ती आपल्याला माहिती आहे की महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि आदिशक्ती 4 देवळं आपल्या देशात. कोल्हापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची भवानी, माहूरची महालक्ष्मी, महासरस्वती, आणखी वणीला जी आहे ती आदिशक्ती म्हणजे अर्धमाता आहे. तसेच अष्टविनायक सगळे बसलेले आपल्याला असतील अष्टविनायक. अहो तुम्हाला काय माहिती आहे, अष्टविनायकांच्यामुळे आज सारी सृष्टी थांबलेली आहे. जर हे अष्टविनायक पृथ्वीतनं निघाले नसते तरी सृष्टी नष्ट झाली. तुम्हाला दिसायला असं वाटत असेल की माताजी कुठल्या गोष्टी करतात, पण खरोखरी आपल्या देशामध्ये जे आहे ते फार मोठं आहे आणि आपण फार भाग्यवान आहोत की आपण ह्या देशात जन्माला आलो. काय ते पूर्वजनाचं फार आपण कमवलेलं असेल म्हणून आपण आज जन्माला इथे आलेले आहोत. फक्त आता सहयोगाला प्राप्त झाल्यावर त्याच्या स्वतःची वाट करू, ते शिकून घ्या, समजून घ्या. हे मुळातलं ज्ञान आहे आणि मुळातलं ज्ञान घेण्यासाठी सूक्ष्म व्हायला पाहिजे. ती सूक्ष्मता आम्ही देऊ, पण त्यात उतरण्याची तयारी पाहिजे. थोडंसं शिकलं तर अगदी सहजच ते हातात हस्तगत होतं. लहान लहान मुलांना सुद्धा ते येऊ शकतं. तेव्हा सर्वांनी हे जाणलं पाहिजे की वीर गावामध्ये एक फार मोठे वीर झाले, त्यांना आम्ही मधुकरराव तुम्हाला समजतो, पण खरोखर त्यांनी सर्व परप्रांतात सुद्धा तसेच परराष्ट्रीय प्रांतात सुद्धा पुष्कळ नाव कमवून ठेवलेले आहे आणि सगळ्यांना वीर गाव जायचं कारण धुमाळांचं गाव आहे म्हणून ते इथे आलेले आहेत. तेव्हा ते सर्वसाधारण तुमच्यासारखे शेतकरी होते आणि अगदीच वेगळ्या प्रतीचे, म्हणजे त्यांना काही देवाधर्माचं विशेष नव्हतं, कशाशी काय खातात ते माहित नव्हतं किंवा तिकडे लक्ष सुद्धा त्यांचं. जेव्हा ते माझ्याकडे ते त्यांच्या भावामुळे माझ्याकडे आले. भावांनी एवढा सहयोग साधला नाही जितका त्यांनी साधला, कारण हे शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांना ते जास्त लोक साधतात आणि नुसता साधलाच नाही पण त्याच्यावर प्रभुत्व आहे, त्यांना लोक फार मानतात. आणि तसंच या वीर गावातले इतरही लोक जे इथे राहतात, मला पूर्ण खात्री आहे की एक दिवशी आपल्यातून असे फार मोठमोठाले सहयोगी निघतील आणि परराष्ट्रात जाऊन नाव कमवून येतील. तेव्हा आता आपण या कार्याला सुरुवात करूया. जर आपल्याला 1-2 प्रश्न असले तर विचार. आपण उगीच भांडकुदळ लोकांचं मला ऐकायचं नाही, कारण काही काही ठिकाणी उगीच भांडणं करायची लोकांना सवय असते. मला तुमच्याकडनं काही पैसा नको आहे, तुमच्याकडनं काही मतं नको आहेत, मी काही इलेक्शनला आलेली नाही. तुमचं जे आहे ते तुम्हाला द्यायला आले, त्याच्यात लोक भांडायला उभे होतात. तेव्हा असं काही असलं तर भांडू नका माझ्याशी, नंतर भांडायला आपण वेळ काढूया. पण सध्या जर काही प्रश्न असतात तर विचार. बरं, जर प्रश्न नसला तर फार सोपं काम आहे. आपण सगळ्यांनी टोप्या काढल्यात ते बरं झालं, कारण मी आई आहे, मी काही अंमलदार नाही आहे. आईशी आपलं कसं किती जवळचं नातं असतं आणि काही आईला आपण काही टोपी घालून भेटत की आईला जायचं भेटायला तर आता टोप्या घालायच्या. आईशी आपण अगदी सरळ सहज वर्तन करतो, तसंच अगदी सरळ सहज वर्तन केलं पाहिजे. मांडी घालून बसा व्यवस्थित. आपण
सहजासन म्हणजे मांडी थोडीशी उघडून बसायची, आराम. आणि दोन्ही हात असे ठेवायचे. मी खाली बसला. आता सगळ्यांनी माझ्याकडे दोन्ही हात असे करून बसायचे. सगळे समोर बस, इकडे बस. इतके लोक समोर बसतील तुमचं बरं. सगळ्यांनी मांडी जराशी हलकी घालून बसायची. दोन्ही हात असे ठेवायचे, अशा ठेवायचे. मांडी नाही घालता आली तरी चालेल, पण दोन्ही हात असे करून बसायचे. सगळ्यांनी ह्या वेळा लाभ करून घ्यायचा, कारण जे आपल्या जवळ आहे ते आपल्याला ज्याला माताजी आल्या आहेत तेव्हा का घेऊन घे असा साधा विचार करून सगळ्यांनी अशा हात जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर असं आज जसं मी म्हटलं आपल्याला की ही पुण्यभूमी आहे आणि ह्या पुण्यभूमीचे आपल्याला फार उपकार आहे, म्हणून तिला एकदा नमस्कार करून तीनदा नमस्कार करावा आणि असं म्हणावं की हे आई तुझ्या आमच्यावर फार उपकार आहे आणि ह्या वेळेला ह्या मोक्ष क्षणी सुद्धा तू आमच्यावर उपकार करून आम्हाला शक्ती दे, असं त्या आपल्या जन्मभूमीला आपल्या मातृभूमीला म्हटलं पाहिजे. त्यानंतर दोन्ही हात असे जोडून श्रद्धेने, ही गोष्ट श्रद्धेने होते, पैशाने होत नाही, श्रद्धेने हृदयात असे दोन्ही हात जोडून बसायचे. सगळ्यांनी श्रद्धेने बसलं. डोळे मिटून आकाश श्री गणेशाला गणरायाला असं म्हणायचं की हे गणराया या मोक्ष क्षणी तू माझं रक्षण असं तीनदा त्याला तुला अत्यंत हृदयापासून विनंती करायची, हृदयापासून विनंती करायची की तू माझं रक्षण कर. हा आता डावा हात माझ्याकडे करायचा. डाव्या हातामध्ये आपली इच्छाशक्ती आहे आणि तमोगुण आहे. डावा हात असा माझ्याकडे सोपं काम आणि उजवा हात असा जमिनीवर, तळ हात सबंध असा जमिनीवर ठेवायचा. उजवा सोपं काम, अगदी सोपं. योगाचं काही डोक्यावर उभं राहायचं नाही, काही नुसता डावा हात माझ्याकडे. म्हणजे आपल्यामध्ये जे काही तमोगुण असेल ते ह्या पृथ्वी तत्वात आहे. तुम्ही पृथ्वीला आधीच नमस्कार केलेला आहे तेव्हा तिचे सर्व उडून गेले. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात असा जमिनीवर आहे. डोळे मिटून ठेवायचे, डोळे मिटून ठेवायचे. उजवा हात माझ्याकडे असा जमिनी असा सरळ, म्हणजे तुमच्या मांडी अगदी व्यवस्थित आराम आराम. उजवा हात अगदी आरामात, सगळं काम आरामात झालं. काही मान वर खाली करायची नाही, खाली करायची नाही. साधा आपण बसतो तसं सरळ बसायचं. उजवा हात माझ्या सगळ्यांनी उजवा आणि डावा हात असा बरा आकाश तत्वात. अगदी सोपं आहे बघा, काही योग इतका कठीण नाही. असा असा मी बसते तुम्ही बसतात ना असा साधा, फार वर नको खाली. आता काय करतात की तुमच्यामध्ये जे काही रजोगुणातला दोष असेल तो आकाश तत्वावरचा, हे आकाश आहे ते ओढून घेत रजोगुणात. डावा हात असा मागच्या बाजूला ठेवायचा, असा नाही असा ठेवायचा मागच्या बाजूला. लक्ष करू, डोळे मिटून घ्या. परत मी जसं सांगते तसं कृपा करून करा. आणि यावेळेला आम्ही बघतो किंवा बघेपणा करतो असं करू नका, काही त्याच्यात अर्थ नाही.
काय तुमच्यातलं रजोगुण जे होतं ते निघत. शांतपणा मुलांनी शांत राहिलं पाहिजे. बघायचं आता किती शिस्त आहे वीर गावाला. बरोबर इथे वीर आहेत की नाही ते बघायचं. कसे लोक आहेत ते बघायचे. शिस्त ठेवली पाहिजे. शिस्त ठेवली पाहिजे. शिस्तीशिवाय काहीच काम होत. बर आता दोन्ही हात माझ्या. आता आपल्यामध्ये जी चक्र आहे त्यातले एक एक चक्र मी तुम्हाला हळूहळू समजत आहे कसं करायचं. फार सोपं काम. कारण नंतर मी गेल्यावर कुणीतरी तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणून थोडस मी त्याबद्दल सांगा. आता डावा हात असा ठेवायचा सहज. आता ही इच्छा शक्ती आहे म्हणजे सारखी तुमची इच्छा बनलेली की तुम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे. आता उजवा हात उधार ठेवा. उजवा हात उधार डावा नाही असा डावा. आता डावा सारखा सगळं. उजवा हात हा क्रियाशक्ती आहे म्हणून उजवाच हात कोणत्या कोणत्या चक्रात आता ती मी सांगते. आणि प्रत्येक चक्रात काय म्हणायचं म्हणजे बरोबर कुंडलिनी कशी एकेका चक्रात वर उठते ते तुम्ही बघा. आता उजवा हात तुम्ही हृदयात ठेवला. डोळे मिटायचे आणि एक प्रश्न विचारायचा. 3दा हा प्रश्न विचारायचा. श्री माताजी मी आत्मा आहे का? कारण हृदयामध्ये तुमचा आत्मा आहे आणि तुम्हाला साक्षात्कारी व्हायचे आत्मसाक्षात्कारी व्हायचं आहे म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारायचा. मनामध्ये मनामध्ये विचारायचा. श्री माताजी मी आत्मा आहे का असा 3दा प्रश्न विचारायचा. डावीकडे उजवा हात पोटावर आणि डावा हात सारखा माझ्याकडे सतत ठेवायचा. या पोटाच्या बाजूला तुमचं गुरुतत्व. तेव्हा जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु होणार. तर असा प्रश्न विचारायचा की माताजी मीच माझा गुरु आहे का? जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु आहात. तर असा प्रश्न विचारायचा मनामध्ये माताजी मीच माझा गुरु आहे का? तीनदा विचारायचा. ही चक्रशुद्धी होते आणि मग कुंडलिनी आपण वरून आता हा तुम्ही ओटीपोटात खाली धरायचा. ओटीपोट डोळे मिटले ठेवायचे. बोलायचं नाही आपण. सारखं लक्ष जे आहे ते ह्याच्याकडे असलं पाहिजे. थोडस लक्ष इथे असायला पाहिजे. इकडे तिकडे चमविचल नाही झाले पाहिजे. आता मात्र डोळे मिटायचे. आता डोळे उघडायचे नाही. डोळे मिटायचे. हे शुद्ध विद्येचं चक्र. म्हणजे इथे तुम्हाला ती विद्या येते ज्याने तुम्ही परमेश्वरी शक्ती त्याचे कायदे कानून सगळं काही जाणता आणि ती वापरू शकता. तसं नाही करायचं. शांती नाही. उजवा हात ओटीपोटात ठेवून त्या शुद्ध विद्येसाठी तुम्हाला मागणं करावं लागेल. कारण मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. म्हणून असं म्हणायचं मनामध्ये 6दा श्री माताजी मला आपण शुद्ध विद्या द्यावी असं मनामध्ये 6दा म्हणा. कृपा करून मला आपण शुद्ध विद्या द्यावी. त्या मुलीला इथून उठवा. चुपचाप राहा. तशी गडबड करायची नाही. एक मुलगी आहे तिथे माझी.
माताजी मला शुद्ध विद्या द्यावी, कृपा करून मला शुद्ध विद्या द्यावी असं सहादा म्हणा. कारण ह्याला 6 पाकळ्या आहेत. आता डोळे न उघडता आता कुंडलिनी जागृत होईल. ह्याच्यानंतर तुम्ही मागणं केल्यावर आता हा हात हळूहळू आपण वर न्यायचा, पण डावीकडेच फिरवायचा. हात डावीकडेच फिरवायचा, डावा हात माझ्याकडे. मधून उठून वगैरे जाऊ नका. 5 मिनिटाची आणखी गोष्ट आहे. एवढं महत्वाचं मागायला आले, थोडा आरामात बसलं पाहिजे. हा उजवा हात आता वरती पोटावर ठेवायचा. परत लक्षपूर्वक परत पोटावर. आता तुमची कुंडलिनी जागृत झाल्यावर त्या गुरु चक्रावर उजवा हात पोटावर ठेवायचा. गुरु चक्रावर असं म्हणायचं की माताजी मीच माझा गुरु आहे, श्री माताजी मीच माझा गुरु आहे, असं 10दा म्हणायचं. 10 गुरुतत्व आहे म्हणून 10दा म्हणायचं. श्री माताजी मीच माझा गुरु आहे. पूर्ण लक्षपूर्वक म्हणा. आता या ठिकाणी परत पूर्ण विश्वासाने म्हणायचं की माताजी मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. मन अहंकार आधी शरीर मी काही नाही, पण फक्त असं म्हणायचं श्री माताजी मी आत्मा आहे असं पूर्ण विश्वासाने म्हणायचं. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात तुझा. स्वतःकडे लक्ष द्यायचं. मी आत्मा आहे. इकडे तिकडे बघू नका, दुसऱ्यांशी बोलू नका. बोलायचं नाही, दुसऱ्यांना डिस्टर्ब करायचं नाही, शांतपणा धरला नाही. हा हे 12दा म्हणावं लागेल, कारण इथे 12 पाकळ्या आहेत दुधाच्या. आता आत्मा हा निर्दोष. आत्म्याला कोणताच दोष नाही, निर्दोष. मध्ये थांबू नका, 1 मिनिट लक्ष द्या. तर थोडस वर चालू कुंडलिनी शांतपणाने निश्चल मनाने करायचं. हा तर आत्मा हा निर्दोष आहे. आणि जर तुम्ही खरोखर आत्मा आहात तर तुम्ही निर्दोष आहात. म्हणून डावा हात माझ्याकडे ठेवायचा आणि उजवा हात मानेशी खांद्यावर ठेवायचा. मानेशी खांद्यावर पुढून 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 त्या चक्रावर जोरात दाबून जायचं. मागच्या बाजूला जोरात दाबून जायचं. त्या ठिकाणी डोळे मिटून पूर्ण विश्वासाने म्हणायचं की माताजी मी पूर्णपणे निर्दोष आहे. म्हणजे चक्रवडे पुढून घ्यायचं. डावीकडे मानेशी डावीकडे खांद्यावर हात ठेवायचा. उजवा डावा हात माझ्याकडे. मी निर्दोष आहे असं म्हणायचं. माताजी मी पूर्णपणे निर्दोष आहे. हा हे 16चा म्हणावं लागेल, कारण की ह्या चक्राला 16 कळा आहे. हे विशुद्धी चक्र आहे श्रीकृष्णाचं. इथे मी निर्दोष आहे असं म्हणायचं. मी निर्दोष आहे. हे आपापसात बोलायचं नाही, आपापसात बोलायचं नाही. आता डोळे न उघडताना आपला हात कपाळावर आडवा ठेवायचा आणि कपाळ आवळून धरायचं.
कपाळावर आडवा ठेव. त्या ठिकाणी त्या चक्रावर माताजींनी सर्वांना क्षमा केली असं म्हणायचं. पूर्ण हृदयाने पुष्कळ लोक म्हणतील की माताजी मी कशी क्षमा करू. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण जर कुणाला wish you are taking your car little away. Horrible looking thing. हा हातात येत आहे. आता हात खाली करा. बघा हातात येत आहे का. येत आहे का हातात. येत आहे. मानाला येत असं येत आहे का. ज्या लोकांच्या हातात येतं हात वर करा. ज्या लोकांच्या हातात गारगार आलं हात वर करा. बहुतेक लोकांच्या आलेले आहे. बर आता शेवटला सांगते. 1-2 मिनिटात तुम्हाला कळेल की घराच्या बाहेर जाताना आपल्याला आपण संरक्षित केलं पाहिजे. आता म्हणा आईचा पदर तर त्याला कवच असं म्हणतात. देवीचा कवच. ते अंगावर कसं घ्यायचं तर डावा हात कसा ठेवायचा अशा दिवशी. आणि कवच घेताना हा हात इकडून असा वर उचलून असा संबंध घालायचा. ते एक कवच होत. परत सुरू करूया. 7चा कवच घालावा लागेल. हा परत सुरू. हा उचला वरून डोक्यावरून इकडे एक. परत परत 2 परत 3 बोलायचं. परत 4 परत 5 परत 6 आणि शेवटी मग हा. आता कुंडलिनी कशी स्वतःची जागृती होते. 1 मिनिट बघ. हा हात असा ठेवा. हा हात असा ठेवायचा समोर कुंडलिनीच्या समोर आणि वर समोर आणि खाली मागे अशा रीतीने हा हात सरळ सुटला जायचा आणि हा त्याच्या भोवती असा फिरवत जायचा. आता सुरू करा. 3दा करायचं फक्त. वर समोर खाली मागे. हा सुरू असा. हा चालली. आता कुंडलिनी वर चालली. बघा चालली. आता वर येऊन डोक्यावरती खांदे मोकळे सोडून असं डोक्याचं बागे घालून असं वेटोळं घालायचं. बांधून टाकायचं आणि मग असं बांधायचं. असायचं नाही. परत करा. परत या. परत चालला. शांतपणाने करायचं. हा असं असं करत 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 आता बघा वर जायचं. परत बांधायची बोटा. आता 3ऱ्या वेळेला 3दा करायचं. परत आता याला काय अर्थ आहे वगैरे हे लोक नंतर समजावून सांगतील तुम्हाला. आता परत डोक्याचं वर करून 1दा 2दा आणि ही 3री गाठ. आता बघा आता तिथे येत आहे. सरांच्या हातात येत आहे. बरं आता आमचा फोटो सुद्धा इथे मिळेल तुम्हाला. सगळ्यांना आम्ही फोटो देणार. त्या फोटो सुद्धा टेन्शनला आहे. तर आधी त्या फोटो समोर एक दिवा लावायचा. डावा हात फोटोकडे करायचा आधी आणि उजवा हात जमिनीवर करायचा. त्याच्यात थंड थंड येऊ लागलं म्हणजे उजवा हात फोटोकडे करायचा आणि डावा हात असा करायचा जसं सुरुवातीला केलं होतं. उजव्या हातात येऊ लागलं मग दोन्ही हात करून डोळे मिटून ध्यान करायचं. आपोआप हात बंद कुंडली जागृत म्हणजे झालेलीच आहे.